नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। तंत्रज्ञान हे आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे। हे सारे असले तरी पूर्णपणे तंत्रज्ञानावर विसंबून राहणे किती धोकादायक ठरू शकते याचा ताजा अनुभव पुण्या सामान्य लोकांना नव्हे तर चक्क पोलिसांना आला आहे। आसाम पोलिसांचे एक पथक एका चहा मळ्यावर छापा टाकण्यासाठी गेले आणि त्यांनी ती नेमकी आग हुडकवण्यासाठी गुगल मॅपचा वापर केला, परंतु गुगलचे जीपीएस आणि पथकाला नागालँडच्या मोकोलढुंग या जिल्ह्यात घेऊन गेले। तिथे गेल्यावर स्थानिक लोकांचा गैरसमज झाल्यामुळे त्यांनी या पथकावर हल्ला उडविला। या पथकातील 3 पोलीस वगळता उर्वरित सगळे साध्या पोशाखात परंतु शस्त्रसज्ज होते, त्यामुळे तिथल्या लोकांचा गैरसमज झाल्याचे बोलले जात आहे। हे लोक कुणीतरी दरोडेखोर असावेत असे समजून स्थानिकांनी त्यांना मारहाण करीत ओलीस ठेवले। शेवटी उसाम एलिसांनी नागालँड पोलिसांसोबत संपर्क साधल्यानंतर या लोकांची सुटका झाली। गुगल मॅपचा सर्रास वापर होत असला तरी हे ॲप अपडेट नसेल तर बरेचदा अडचणीचे प्रसंग उद्भवतात। एखाद्या भागात नवा रस्ता बांधला असेल किंवा जुना रस्ता बदलला असेल तर ती माहिती या ॲपवर आलेली असेलच असे नाही। एखाद्या ठिकाणी नेटवर्क नसेल तरी ॲपची चुकी माहिती देऊ शकते। यापूर्वीही गुगल मॅपवर विलंबून राहिल्यामुळे काही लोकांचा अपघाती मृत्यू झाला आहे। नोव्हेंबरमध्ये एक अपूर्ण काम असलेल्या पुलावरून कार दामटत नेल्याने कार खड्ड्यात पडून 3 जणांचा मृत्यू झाला होता। केरळमधील 2 डॉक्टरांनाही गुगल मॅपची चुकीची माहिती दिल्याने पेरियर नदीत जलसमाधी मिळाली होती। महाराष्ट्रातही अशा चुकीच्या माहितीमुळे एक कार धरणात पडून कार चालकाचा बुडून मृत्यू झाला होता। थोडक्यात काय तर तंत्रज्ञानावर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवणे चुकीचेच म्हणावे लागेल। विशेषतः अनोळखी ठिकाणी प्रवास करताना मॅप सोबतच स्थानिक लोकांशी बोलून परिस्थितीची खात्री करून घेणे आवश्यक आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करताना गुगल मॅप सोबतच आपल्या डोक्याचाही वापर करायला हवा, अन्यथा जीव घेण्या अडचणी समोर येऊ शकतात। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।